अरे हा वॉचमन का नाही जागेवर? याची कंप्लेंटच करायला हवी. हॅलो. हा माझनी बोलतोय. हा मी गुरुनाथ बोलतोय. गुरुनाथ लवकर बोला हो, मला काम आहेत. हो एक सेकंद. मी काही रिकाम टेकडा बसलेलो नाही घरी. तुमचा तो वॉचमन का नसतो जागेवर? कधी फोन करा त्याला, जागेवर सापडतच नाही. गुरुनाथ अहो वॉचमन सुद्धा माणूसच आहे. देह धर्म नावाची चीज काय आहे की नाही त्याला? हे बघा, वॉशरूम मध्ये वगैरे गेला असेल, थोड्या वेळाने आला की तुम्ही त्याला फोन करा, कळलं? आणि एवढ्या तेवढ्या कामासाठी मला फोन करत जाऊ नका हो. ठेवा आता. हॅलो. मी अरे तोंडावर ठेवलं या वॉचमनच्या ना. गुरुनाथला तर उत्तर दिलं, पण खरंच वॉचमन कुठे गेला असेल? आणा उभाच. मग समजून राहिले ना सगळ्यांना? चला चला मग लागा कामाला आणि मिशन यशस्वी व्हायला हवा. हो ना. आता तुम्ही बघाच आम्ही काय करतो ते. चला रे चला. और भाऊजी अब आप देखिए, उसे तो हम नानी याद दिला देंगे. नाना जी चलो आते हैं. रामचंद्र कह गए. अरे ओ भैया, का सकाळी दुधासाठी बेल का नाही वाजवली तुम्ही? अरे साहब बेल तो बजाई थी, आपने दरवाजा खोला ही नहीं. हा ठीक आहे ठीक आहे. आता असेल तर दे मग दूध. गुड मॉर्निंग. हॅलो मॉर्निंग. द्या ना. अब तो दूध खत्म हुई गवा साहब, अब नहीं है दूध. अरे खत्म कैसे हुई का? ठीक है, आहेत की पिशव्या? द्या अरे ना. साहब जी आपने दरवाजा नहीं खोला और उसमें नानी जी ने ज्यादा दूध मांग लिया तो उनको दे दिया दूध. अब ये जो दूध देख रहे हैं ना आप, ये आपको नहीं दे सकते हम. क्या नहीं देऊ शकत? वो पटेल भाभी को भी देना है 2 लीटर, कुलकर्णी भाभी को भी देना है 1.5 लीटर, क्योंकि छोटे छोटे बच्चे हैं ना, और मैडम को भी देना है. ये लीजिए. आता हूँ साहब जी. काय दिवसाची सुरुवात झाली आहे. मिस्टर सुबेदार, टेक दिस. अहो नाही नाही, इट्स ओके. मी निघतच होतो आता. तरीही घ्या, कारण कोणाच्याही दिवसाची सुरुवात चहा कॉफी शिवाय नीट होत नाही. आय नो दॅट. घ्या. अहो पण तुम्हाला दिस इज इनफ फॉर मी. नक्की ना? या शुअर. थँक्यू. बाय द वे, एक सांगू का? हा? तो दूधवाला आहे ना, ही वॉज लाइंग टू यू. एनिवे, हॅव अ गुड डे अंकल. अंकल? आनंद, तू इथे काय करतोयस? का मी इथे येऊ शकत नाही का? हे बघ, सकाळी सकाळी वाकड्यात शिरू नकोस हा. तुला मी सरळ प्रश्न विचारलाय, सरळ उत्तर दे. मी इथे वहिनीला भेटायला आलोय, तुला नाही. राधिकाला? ऑब्विसली त्यांनाच वहिनी म्हणणार ना, शनाला कशाला वहिनी म्हणणार मी? आनंद नाही, बरोबर आहे. तुम्ही लोकांनी ना माझी वाट लावायचीच ठरवलंय. तू तिला अजिबात भेटायची गरज नाहीये. आत्ताच्या आता इथून निघून जा. चल. अरे आवाज कशाला चढवतोयस आणि ऑर्डर कसले देतोयस? इथे तू माझा बॉस नाहीयेस. आणि हे बघ, आपण जिथे उभा आहोत ना, ते हे ऑफिसचा प्रिमाइस पण नाही. इथे राधिका वहिनी राहतात आणि त्यांना भेटायला मी कधीही येणार. ए आनंद, तू हे काय परत परत दूध दाखवतोयस? शनासाठी चहा बनवणार आहेस का तू, की ती डायरेक्ट क्लिओपेट्रा दुधाने आंघोळ करणार? आनंद. वहिनीला भेटून येतो. वहिनी. नानी जी, तुम्ही थांबा, मी बघते. आनंद भाऊजी, तुम्ही या ना. नानी जी. कोण आलं? आनंद भाऊजी. नमस्कार, या ना बसा. तुम्ही ओळखता ना यांना? अगं हो ओळखते ना. बसा, मी चहा करून आणते. हं? आनंद भाऊजी, ऑफिस मध्ये सगळेजण कसे? चले ठीक आहे. आणि जेनी? जेनी पण मस्त आहे, कामात बिझी असते एकदम. मला जेनीची तर खूपच आठवण येऊन राहील.
ऑफिसमध्ये पण सगळे तुमची खूप आठवण काढतात. सगळ्यांना सांगा मी विचारलं म्हणून. नक्की सांगतो. आनंद भाऊजी, तुम्ही आज इकडे कसे? तुम्हाला भेटायला सगळं कळलंय मला त्या रेवती मॅडम कडून, अर्थात जेनी थ्रू कळलं. वहिनी, तुम्ही हे जे काही केलं ना ते खूपच बरं केलं. आणि आता ना त्या क्षणाला ना व्यवस्थित त्रास द्यायचा इथे राहून, म्हणजे व्यवस्थित म्हणजे असं मॅनेजमेंट करून त्रास द्यायचा तिला. आनंद भाऊजी, हे सगळं करताना मला काही खुशी नाही होऊन राहिली. पण मला माझं घर, माझा संसार वापस मिळवायचा असेल ना, करावंच लागणार ना. नाही समजून राहिलं मला. या सगळ्यात माझी पण नाचक्की होऊन राहिली. सोसायटीतल्या सगळ्या लोकांना बोलायला विषयच मिळाला. लोकांची पर्वा करू नका वहिनी, ते 10 तोंडांनी बोलतात, त्यांचं काय एवढं. इथे तुमचं घर बसवायला आणि सगळं निस्तरायला कोणी येणार नाही. अगदी बरोबर बोललात. या, मी सारखी हेच सांगत असते हिला. आता इतरांचा विचार करणं बंद कर म्हटलं. हो ना, गुरुनाथचा एवढा विचार केला, काय झालं शेवटी. हे बघा वहिनी, तुम्ही एकट्या नाही आहात, आम्ही सगळे आहोत तुमच्या सोबत. गुरुनाथला त्या पोरीच्या तावडीतून सोडवायलाच हवं. आणि त्या क्षणाला ना तिला तर ते 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 व्यवस्थित शिकवायला हवं. ते काय ते आपण वाचतो ना ते पुस्तक? नाही नाही, पुस्तक नाही हो, ते आपण पुस्तकात वाचतो ते. गोष्ट? नाही, गोष्ट नाही हो, आपल्याला शाळेत शिकवतात ना ते पुस्तकातून. धडा. धडा. क्षणाला चांगला धडा शिकवा. हो आनंद भाऊजी, त्याआधी मला कमवायला पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे. अथर्वची जिम्मेदारी आहे ना माझ्यावर. अथर्वाची जिम्मेदारी त्या मूर्खाची पण. त्याला तसं काही आहे का? ह्यांना आता कुठे काय कळून राहिलं चांगलं वाईट काय ते. हे सध्या या जगात वावरतच नाहीयेत. भल्या बुऱ्याची जाणच नाही ना त्यांना. त्या पोरीनं फार भुरळ घातलीये, फार पागल करून सोडले. डोळ्यावरती पट्टी बांधली यांनी. चांगलं वाईट काही कळूनच नाही राहिलं. राहू द्या, मला तर अथर्वसाठी माझ्यासाठी कमवावं लागणारच ना. आता तुम्ही नाना नानी माझ्या पाठीशी आहातच, पण तुमच्या जीवावर इथे किती दिवस राहू अजून? अगं काहीतरीच काय. नाही नानीजी, पण हे खरं आहे ना, अनेक ना एक दिवस मला हात पाय हलवायलाच लागतील. मग आजच का नको? आणि मला सांगा, एखादी नोकरी करणारी कमावणारी बाई तीच तेवढी हुशार असते का? अहो, संसार चालवायला, तो टिकवायला ही अक्कल लागतेच ना. नाती जपायला हुशारी लागतेच ना. आणि ती बाई सुद्धा यशस्वी होऊ शकते हे दाखवून द्यायचंय मला जगात. आणि मला खात्री आहे तो दिवस नक्की आहे.